नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत भरलेली कोलंबी. हे बघा, आज आपण इथे भरलेली कोलंबी बनवू. चला तर मग रेसिपीला आता सुरुवात करूया. चला, आता आपण पहिली ही कोलंबी साफ करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे मोठी कोलंबी घेतली आपण भरण्यासाठी. तर आपण पहिलं काय करणार आहोत, फक्त हे आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे. हे सुद्धा आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे. ही आता आपली कट करून झालेली आहे. आता याच्यामध्ये जो धागा असतो तो आपल्याला पहिला काढून घ्यायचा आहे. इथे एक असं करायचं आणि इथे हा धागा असतो तो असं खेचला ना की असा तो निघतो धागा लगेच. थोडीशी कट मारूया. ओपन केला की मग तो धागा आपल्याला असा खेचून घ्यायचा. आपल्याला हा असा धागा हा इझिली निघून जातो. हा काढावाच लागतो. हे झालेली आपली साफ. आपण दुसरी एक करूया. पुन्हा आपण असं तोडणार आहोत. ते अलगद असं केलं ना की थोडंसं इथे कट मारायचं. अशी थोडीशी ते कट मारायची. कट मारली की त्या दोरा असतो तो निघतो. असा अलगद खेचून घ्यायचा. असा दोरा बाहेर निघतो. आता आपण ही कोलंबी साफ केलेली आहे. आता आपण आपल्याला ही भरायची आहे. त्यासाठी आपण हिला पहिली कट मारून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला अशी कोलंबी पकडून घ्यायची आहे आणि बरोबर मधून असेल आपल्याला कट मारायचं आहे. अगदी शेवटपर्यंत कट मारून घ्यायचं आहे परफेक्ट असं. अशा प्रकारे इथे ही जागा होते. असं आपल्याला हा कट मारून घ्यायचा आहे. तर हे बघा, इथे आपण सर्व कोलंबी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर आता आपण पहिले याला मीठ लावून घेणार आहोत. नंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला टाकणार आहोत आणि थोडंसं आपला घरगुती लाल मसाला. आणि इथे मी चिंचेचा कोळ केलेला आहे तो आपण याला लावणार आहोत. तुमच्याकडे जर चिंच नसेल तर तुम्ही इथे लिंब लावलं तरीही चालणार आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित असं सर्व कोलंबीला लावून घ्यायचं आहे. अगदी आतपर्यंत व्यवस्थित असं आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व मसाले याला व्यवस्थित असे लागतील. अशा प्रकारे कोलंबी तवा फ्राय तुम्ही नक्की करून बघा. ही कोलंबी भरलेली ना खूप छान लागते एकदम. अशा प्रकारे आपल्याला हे सर्व चोळून घ्यायचं आहे. तर इथं आपण सर्व लावून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आलं लसूण पेस्ट. एक चमचावर घेतली आहे मी. आणि ही सुद्धा आपल्याला याला आता व्यवस्थित अशी लावून द्यायची. ही आपली असं व्यवस्थित लावून झालेली आहे. आता आपण हे 15 मिनिटसाठी ठेवून देणार आहोत, जेणेकरून सर्व मसाले याला व्यवस्थित असे लागतील. तर आपण आता कोलंबी भरण्यासाठी मसाला बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. इथे लसूण पाकळी, आलं, इथे सुकं खोबरं आहे आणि थोडीशी कोथिंबीर.
आता हे आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं चवीनुसार मीठ. आपण कोलंबीला मीठ लावलेलं आहे, पण आता वाटण्यासाठी आपण थोड्यामध्ये मीठ टाकणार आहोत. त्याच्यानंतर आपण थोडेसे तीळ टाकणार आहोत पांढरे. आता हे आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेतो. तर बघा इथे आपण हा वाटून घेतलेला आहे. हे बघा अशा प्रकारे आपण बारीक असा हा वाटून घेतलेला आहे. आता आपण काढून घेणार आहोत. तर इथे आपलं वाटण पण रेडी आहे आणि आपली कोलंबी पण आपली मॅरिनेट करून झालेली आहे. आता आपण ही भरून घेणार आहोत. आता आपण थोडेसे त्यावर तीळ टाकणार आहोत. तीळ जरा छान दिसतात पण आणि जरा टेस्ट पण याची खूप छान आहे. आता आपण भरून घेऊया. कोलंबी आपल्याला अशी फाकून घ्यायचे. म्हणजे असं तीळ आपण असे वाटण आपल्याला असं हे भरून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं वाटण हे राहतं याच्यामध्ये. दाबून आपल्याला अशी भरून घ्यायची. आणि याच्यामध्ये ना वाटणात ना मसाले वगैरे नाही टाकायचे, कारण की याच आपण जो वाटण बनवलेलं आहे त्याचा वास खूप छान येतोय आणि याची टेस्टसुद्धा भारी असते. त्यासाठी आपण जे मसाले आहेत ते कोलंबीलाच फक्त लावून घ्यायचे आपल्याला. आणि कोलंबी तवा फ्राय आहे ना खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. तर अशा प्रकारे आता सर्व कोलंबी मी इथे भरून घेते. तर हे बघा इथं आपण सर्व कोलंबी ह्या भरून घेतलेल्या आहे. आता आपण तवा फ्राय करणार आहोत. आपण इथे तेल गरम करत ठेवलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं लसूण टाकणार आहोत. आता आपण एक एक कोलंबी याच्यामध्ये फ्राय करण्यासाठी ठेवणार आहे. आता आपण असे मीडियम गॅसवर आपल्याला हे असंच 5 मिनिटं ठेवून द्यायचं आहे. हे बघा इथे आपले 5 मिनिटं झालेले आहेत. आता आपण पलटी मारूया. पलटी मारून घ्यायची आपल्याला. खूप छान वास येतोय. ही कोलंबी तवा फ्राय ना खूप छान लागते. एक दिवस तुम्ही नक्की करून बघा. कोलंबी शिजायला जास्त वेळ नाही लागत. तर आपण ऑलमोस्ट आपली शिजलेलीच आहे कोलंबी. तर आपली सर्व पलटी मारून झालेली आहे. आता 1-2 मिनटं आपण पुन्हाही अशीच ठेवणार आहोत. तर बघा इथे 2-3 मिनटं झालेली आहेत आणि आपली आता कोलंबी ही पूर्णपणे शिजलेली आहे. आता आपली ही कोलंबी तयार झालेली आहे. आता आपण डिशमध्ये काढून घेणार. तर इथे आपली चमचमीत अशी भरलेली कोलंबी तवा फ्राय रेडी झालेला आहे. तुम्ही पाहू शकता किती छान दिसते कोलंबी आणि टेस्टी पण तितकीच लागते. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.